1-2 वर्षाचा मुलगा बोलू लागला की मागच्या जन्मात माझी हत्या झाली होती आणि तो गुन्हेगार मला माहीत आहे. पुनर्जन्माची एक अशी घटना जी संपूर्ण भारत देशात व्हायरल झाली होती. एक मुलगा जो जन्मानंतर 2 वर्षातच बोलू लागला आणि त्याने काढलेला पहिला शब्द ऐकून त्याचे आई वडील आश्चर्यचकित झाले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आत्तापर्यंतच्या इतिहासात पुनर्जन्माची इतकी पक्की आणि खरी घटना याआधी कधीच घडली नव्हती. सुरुवातीला त्या लहान मुलाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्या मुलाच्या आई वडिलांना वाटलं हा लहान मुलगा काहीतरी बोलत असेल. पण जेव्हा त्याने मागील जन्मातील आईवडिलांची नावे व त्याच्या बायकोचे नावे आणि त्या बायकोपासून झालेल्या मुलांची नावे सांगितली, तो पूर्वी कुठे राहायचा, त्याचा कोणता व्यवसाय होता, हे ऐकल्यानंतर सगळे हैराण झाले. या प्रकरणाची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि जेव्हा त्याच्या आईवडिलांना तो सांगेल त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तेव्हा त्या मुलाने जसं सांगितलं अगदी तसंच होतं. आणि जेव्हा या प्रकरणाचा तपास पोलीस त्याचबरोबर शास्त्रज्ञ यांच्याकडे दाखल झाल्यानंतर त्यांच्या तपासामध्ये जे उघड झालं ते आणखीनच आश्चर्यकारक होतं. चला आज आपण या सत्य घटनेची सविस्तर माहिती पाहूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आग्रा शहराच्या जवळ बाड नावाचे गाव आहे. या गावामध्ये राहणाऱ्या तोरण सिंग टिट्टू याने नुकतेच बोलायला सुरुवात केली होती. घरातील सर्वात लहान असणारा टिट्टू हा 2 वर्षाचा देखील झाला नव्हता तरी देखील तो स्पष्टपणे बोलू लागला होता. खरं तर आपलं मूल लवकर बोलू लागणं हे कोणत्याही आईवडिलांसाठी आनंदाची गोष्ट असते. पण टिट्टूच्या बाबतीत त्याच्या आईवडिलांना आनंदापेक्षा जास्त चिंतेचं कारण झालं होतं. टिट्टू आता 2 वर्षाचा झाला होता आणि तो विचित्र गोष्टी बोलू लागला. तो आपल्या आईला म्हणतो, माझ्या वडिलांना सांग की माझ्या बायको आणि मुलांची काळजी घ्या. त्याची आई म्हणाली, अरे तू 3 वर्षाचा आहे, तुझी बायको मुलं कस काय असतील. कारण आईला धक्का बसला होता. कारण तो म्हणत होता की मला इथे जेवण मिळतंय पण मला त्यांची खूप काळजी वाटते. जेव्हा त्याला त्याची आई त्याला विचारते तू कोणाबद्दल बोलतोय तेव्हा तो उत्तर देतो, मी माझ्या खऱ्या कुटुंबाबद्दल बोलतोय. ते आता सध्या आग्र्यामध्येच आहे. तो वारंवार आपल्या आईवडिलांना म्हणू लागला, तुम्ही माझे खरे आईवडील नाही, माझे खरे आईवडील आग्र्यात राहतात. तो अचानक रडायला लागतो आणि म्हणतो, मी येथे चुकून आलोय, मला माझ्या खऱ्या घरी जायचंय, मला तिथली खूप आठवण येत आहे. सुरुवातीला सगळ्यांनी लहान मुलगा आहे, काहीतरी कल्पना करतोय, कुठून तरी ऐकतोय म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पण त्याने तर ती फक्त सुरुवात केली होती. त्यांना वाटत होतं की हे सर्व काही दिवसांनी थांबेल. पण त्यांना कल्पना नव्हती की येत्या काळात टिट्टू जे काही सांगणार आहे ते ऐकून फक्त त्यांनाच नाही तर संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. 3 वर्षे उलटली. आता टिट्टू 5 वर्षाचा झाला होता. ज्या गोष्टी आणि वागणूक त्यांनी सुरू केली होती त्याने त्यांच्या आईवडिलांना खूप मोठ्या चिंतेत टाकलं होतं. नुकतेच टिट्टूने दावा केला होता की माझं खरं नाव सुरेश वर्मा आहे, माझ्या बायकोचं नाव उमा आहे आणि आम्हाला 2 मुले आहे, रोमू आणि सोमू. एवढंच नाही तर तो पुढे म्हणायचा, आग्र्याच्या सदर बाजारामध्ये सुरेश रेडिओ नावाचे माझे दुकान आहे आणि तिथे माझं घर देखील आहे. आणि मग त्यांनी जी गोष्ट सांगितली जे ऐकून घरातल्या लोकांच्या काळजाचा ठोका सुटला. त्याने सांगितलं, एका संध्याकाळी तो आपल्या कारमधून घरी परत असताना 2 माणसांनी त्याच्या डोक्यात गोळी घातली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तो सांगू लागला, त्यांनी माझ्या डोक्यात गोळी मारली, मला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यानंतर स्मशानभूमीत नेऊन जाळलं, माझी राख यमुनेत विसर्जित केली. गेली 3 वर्षे याची विचित्र बडबड ऐकणाऱ्या घरच्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. एक 5 वर्षाचा मुलगा आपल्या बायको मुलांसह स्वतःच्या खुनाबद्दल आणि आपल्या अंत्यविधीबद्दल कसा बोलू शकतो, ही बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातून जिल्ह्यात, तालुक्यात आणि संपूर्ण देशात पसरली. सगळ्यांना एकच वाटू लागलं, टिट्टूच्या अंगात भूत शिरलंय. टिट्टूचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं होतं. तो आता फक्त बोलत नाही तर त्याचं वागणं एखाद्या मोठ्या माणसासारखं झालं होतं, जे की त्याच्या आईवडिलांसाठी एक मोठा धक्का होता. त्याच्या वागण्याने हे प्रकरण एका नव्या आणि धोकादायक वळणावर पोहोचणार होतं. टिट्टूचा स्वभाव त्याच्या वयाच्या मुलापेक्षा खूप वेगळा झाला होता. शरीर 5 वर्षाच्या मुलाचं पण त्याची भाषा एखाद्या 30 वर्षाच्या व्यक्तीसारखी झाली होती. तो आपल्या आईवडिलांच्या गरिबीची चेष्टा करू लागला.
तो आपल्या आईला म्हणतो, माझी बायको तुझ्यासारखी अशी फाटकी तुटकी साडी नेसत नाही, ती 2-2 हजाराच्या साड्या घालते. तो म्हणतो, मी या घाणेरड्या घरात राहू शकत नाही, मी माझ्या बंगल्यात राहायला जातोय. असं म्हणून तो एखाद्या मोठ्या माणसासारखा सुटकेस काढून आपले कपडे भरू लागतो. घरचे जेव्हा त्याला ओरडून थांबवतात तेव्हा तो घरातून पळून जाण्याची धमकी देतो. तो कुठेही पायी किंवा बसने जायला तयार नसतो. तो म्हणतो, मला फक्त कारमधून फिरायची सवय आहे. टिट्टू आपल्या 6 भावंडांमध्ये सर्वात लहान होता, पण त्याचं वागणं आईवडिलांसाठी खूप मोठी डोकेदुखी झाली होती. तो त्याच्या आईला आई मानत नाही, वडिलांना वडील समजत नाही. तो नेहमी म्हणतो, मी फक्त काही दिवस काढण्यासाठी तुमच्याकडे आलोय. आता आईवडिलांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. त्याच्या आईवडिलांनी ठरवलं होतं की या सगळ्यामागे काहीतरी सत्य आहे की नाही ते आता शोधून काढायला पाहिजे. त्यांनी आपला मोठा मुलगा अशोक याला त्या गोष्टीची सत्यता जाणून घेण्यासाठी आग्र्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचा भाऊ अशोकलाही कल्पना नव्हती की हा प्रवास त्याच्या आयुष्यातला आणि या रहस्यमय कथेला एक अशा वळणावर नेणार आहे जिथून परत येणं शक्य नाही. टिट्टूच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी त्याचा मोठा भाऊ अशोक आपल्या एका मित्रासोबत गावातून आग्र्याच्या सदर बाजाराकडे निघाला होता. कारण टिट्टू नेहमी सांगायचा की सुरेश रेडिओज नावाचं तिथं त्याचं दुकान आहे. अशोक आणि त्याचा मित्र तिथे पोहोचले. त्या नावाच्या दुकानाची शोधाशोध सुरू झाली. खूप वेळ शोधल्यानंतर त्यांना तसं कुठलं दुकान सापडलं नाही. तो थकून एका जागी बसला. तेवढ्यात अशोकची नजर एका बोर्डवर पडते. तिथं लिहिलं होतं, सुरेश रेडिओ हेच नाव ज्याचा उल्लेख टिट्टू करत असतो. अशोकला तो बोर्ड पाहून खूप मोठा धक्का बसला होता. त्याचा विश्वास बसत नव्हता. टिट्टूने सांगितलेल्या बाकीच्या गोष्टी खऱ्या आहे का, आता अशोकला प्रश्न पडला होता. त्या दुकानात जाऊन आता विचारावं लागेल की टिट्टू सांगतोय हे खरं सांगतोय का खोटं सांगतोय. टिट्टूचा खरंच सुरेशचा पुनर्जन्म आहे की हा फक्त योगायोग आहे. हजारो प्रश्न मनात घेऊन अशोक त्या दुकानाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्याला माहीत नाही की दुकानाच्या आत त्याला जे सत्य कळणार आहे ते योगायोगाच्या पलीकडे आहे. अशोक दुकानाच्या आत शिरतो. तिथे त्याला एक महिला दिसते. चौकशी केल्यावर कळतं की ती सुरेशची बायको उमा आहे. अशोक तिला सांगतो त्याला सुरेशला भेटायचं आहे. हे ऐकताच उमा तिच्या नवऱ्याच्या हत्येची संपूर्ण कहाणी अशोकला सांगते. उमा सांगते की काही वर्षापूर्वी तिचा नवरा सुरेश वर्मा हा आग्र्यामधील एका यशस्वी बिझनेसमॅन होता. सदर बाजारात सुरेश रेडिओ नावाचं त्याचं इलेक्ट्रॉनिक्स दुकान होतं. आग्र्यात त्याचा एक बंगला होता. पण संध्याकाळी सुरेश आपल्या कारमधून घरी परतत असताना घराच्या जवळच दाबा धरून बसलेल्या 2 बदमाशांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी थेट डोक्याच्या उजव्या बाजूला लागली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. त्या बदमाशांना पाहणारा एकही साक्षीदार सापडला नाही. कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांनी फाईलच बंद केली होती. सुरेशच्या मृत्यूनंतर घरची सगळी जबाबदारी त्याची बायको उमावर आली होती आणि त्यानंतर ती दुकान सांभाळू लागली. उमा जे सांगत होती ती ऐकून अशोकच्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण उमाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तपशील अगदी तसाच्या तसा टिट्टू सांगत होता. बायकोचं नाव, मुलांची नावं, दुकानाचं नाव, मृत्यूचं कारण, सगळं काही अगदी तंतोतंत जुळत होतं. आता अशोकच्या सांगण्यावरून उमा आणि तिचे कुटुंबीय एका धाडसी निर्णय घेणार होते. आता त्याचे घरचे काय करणार होते की ज्यामुळे संपूर्ण जगाला याची माहिती मिळणार होती. अशोकने टिट्टूबद्दल सगळे सांगितल्यानंतर उमा आणि तिच्या कुटुंबाला एक धक्का बसला. एका बाजूला त्यांच्या मनात उत्सुकता होती तर दुसऱ्या बाजूला हजारो प्रश्न घोटाळत होते. अशोकने सुरेशच्या कुटुंबियांना आपल्या घरी बाडगावी येण्यास सांगितले. तो म्हणाला, आपण काही न सांगता अचानक घरी जाऊया, बघूया तो तुम्हाला ओळखतो की नाही. उत्सुकता, भीती आणि आशेच्या भावना मनात घेऊन सुरेशचे कुटुंबीय अशोक सोबत टिट्टूच्या घरी भेटायला निघाले. ज्या टिट्टूमध्ये त्यांना कदाचित आपला सुरेश पुन्हा दिसणार होता. ही भेट या घटनेतील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार होती. एक 5 वर्षाचा मुलगा आपल्या मागच्या जन्मातील कुटुंबाला ओळखू शकेल का? काही सगळी बनावट गोष्ट होती. सगळ्या नजरा आता गावाकडे लागलेल्या होत्या. सुरेशचे कुटुंबीय टिट्टूच्या घरी पोहोचले. दारात उभ्या असणाऱ्या सुरेशच्या कुटुंबियाला पाहताच जेवण करत असणारा टिट्टू ताट सोडून त्यांच्याकडे धावत गेला. सगळ्यांच्या गळ्यात पडला. तो जोरजोरात ओरडून म्हणू लागला, माझे आई बाबा आले, बघा माझे खरे आई वडील आले.
पण जशी त्याची नजर उमावर पडली तेव्हा तो लाजून जातो. एका 5 वर्षाचा मुलगा अचानक एका प्रौढ पुरुषासारखा वागू लागतो. त्याने उमाला खुनेने आपल्या जवळ बसायला सांगितले. मुलांची चौकशी तो करू लागला. इतकंच नाही तर त्याने उमासोबतच्या अशा एका खासगी क्षणाची गोष्ट सांगितली जी फक्त सुरेश आणि उमा या दोघांनाच माहीत होती. हे ऐकून उमाही थक्क झाली. ओळख पटली होती, पुरावा मिळाला होता. पण जेव्हा सुरेशचे कुटुंबीय परत जायला निघतात तेव्हा खरा ड्रामा सुरू होतो. त्यांना परत जाताना पाहून टिट्टू पूर्णपणे बिथरला होता. तो आपल्या आईवर ओरडू लागला. आई वडिलांशी झटापट करत होता. तो धावत जाऊन सुरेशच्या वडिलांच्या गळ्यात पडला, कारण त्याच्यासाठी तेच खरे वडील आहे. आता एक शेवटचा निर्णय घेतला गेला. आता टिट्टूची अंतिम परीक्षा आग्र्यात होणार होती. त्यांचा 50% भरोसा बसला होता, पण 50% भरोसा बसणं बाकी होतं. त्यासाठी आग्र्यात त्याची परीक्षा होणार होती. आता टिट्टूला आग्र्यात आणण्यात आलं, जिथं त्याच्या भूतकाळातील आठवणींची खात्री केली जाणार होती. त्याच्या सत्यतेची परीक्षा घेण्यासाठी काही नियोजन करण्यात आलं होतं. परीक्षा क्रमांक 1. कारमधून दुकानाकडे जात असताना गाडी दुकानावर न थांबता दुकानाच्या पुढून वेगात नेली. पण गाडी दुकानाच्या समोरून जाताना टिट्टू जोरात ओरडतो, थांब थांब, माझे दुकान तर मागेच राहिले, तुम्ही कुठे पुढे चाललाय. इथे टिट्टू पास झाला. परीक्षा क्रमांक 2. टिट्टूला दुकानाच्या आत नेलं. तो दुकानात प्रवेश करतो. त्याची चाल, त्याची बॉडी लँग्वेज एका 5 वर्षाच्या मुलाची नाही तर त्या दुकानाच्या मालकीची होती. तो दुकानात कोणता भाग दुरुस्त केला आणि कोणता नाही हे डायरेक्ट ओळखतो. परीक्षा क्रमांक 3. दुकानातून टिट्टूला सुरेशच्या घरी आणलं. पण त्याच्या येण्यापूर्वीच सुरेशच्या दोन्ही मुलांना घराबाहेर इतर मुलांसोबत खेळायला पाठवलं गेलं. पण इथे टिट्टू त्या गर्दीत आपल्या दोन्ही मुलांना बरोबर ओळखलं. सर्व परीक्षांमध्ये टिट्टू पास झाला. टिट्टू सुरेश वर्माचा पुनर्जन्म आहे का नाही ही बातमी आता देशातून पूर्ण जगात पसरली होती. हा तपास एक धक्कादायक आणि निर्णायक वळणावर पोहोचला होता, कारण टिट्टू आणि त्याच्या मारेकऱ्यांचं नाव तो आता उघड करणार होता. या केसने आता संशोधकांचे लक्ष वेधून घेतले. पण सर्वात मोठा प्रश्न होता की टिट्टूला सुरेशच्या मारेकऱ्यांबद्दल आठवत आहे की नाही. आता 5 वर्षाच्या टिट्टूने तो खुलासा केला आहे, जो तपास यंत्रणा आणि मीडियामध्ये त्याने आग लावली होती. टिट्टूने सांगितलं की ज्या दिवशी मला गोळी मारण्यात आली त्या दिवशी त्या 2 बदमाशांपैकी एकाचा चेहरा त्याने ओळखला होता. तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून सुरेशचा एक व्यावसायिक मित्र आहे. आग्रा पोलिसांनी या केसला गांभीर्याने घेतलं. टिट्टूच्या साक्षीदाराच्या आधारावर त्या व्यक्तीला अटक केली. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. या कबूलनाम्याच्या आधारानंतर ती बंद झालेली मर्डर केस पुन्हा उघडण्यात आली. इतिहासात पहिल्यांदा पुनर्जन्माची संबंधित केस कोर्टात आली आहे. केसमधील सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. टिट्टूच्या डोक्यावरील जन्मखून सुरेशच्या डोक्यावर ज्या ठिकाणी गोळी लागली होती अगदी त्याच ठिकाणी, त्याच आकारात आणि त्याच स्वरूपात टिट्टूच्या डोक्यावर जन्मापासूनच 2 निशाण होते. कोर्टात सर्व पुरावे सादर करण्यात आले. एका 5 वर्षीय मुलाची साक्ष, मारेकऱ्याचा कबुली जबाब आणि जन्मखुनाचा वैज्ञानिक पुरावा. आग्रा कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे, ज्यात टिट्टू हा सुरेशचा पुनर्जन्म असल्याचं मान्य करून मारेकरांना शिक्षा सुनावली. पण एक शेवटचा आणि मोठा प्रश्न उरला, आता टिट्टूचं काय होणार. सुरेश टिट्टूच्या स्वरूपात परत आला, पण तो आता सुरेश राहिला नव्हता. दोन्ही कुटुंबांनी एक अवघड निर्णय घेतला. आपापल्या आयुष्यात ते परतले. टिट्टूने आपल्या दुहेरी आठवणीसोबत आपलं बालपण जगलं. ही अविश्वसनीय वाटणारी घटना, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आला असेल, ही घटना 1983 ते 1988च्या काळात घडली होती. पण तिची सत्यता आणि रहस्य आजही तितकंच साधं आहे. आज तो मुलगा टिट्टू बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच प्राध्यापक म्हणून काम करतो. त्याला आजही सर्व काही आठवतं. तो अधूनमधून आपल्या कुटुंबाला आग्र्याला भेटायला जातो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.